Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 13 of chapter number 3 HCF and LCM from 7th standard mathematics. प्रॅक्टिस सेट 13 मध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. काय दिलेले आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये? Find the HCF and LCM of the numbers given below. Verify that their product is equal to the product of the given numbers. आता क्वेश्चन रीड करून गडबडून जायचं नाहीये, घाबरायचं नाहीये की इथे काय करायला सांगितलेलं आहे. नक्की शांतपणे क्वेश्चन रीड करायचं आहे आणि समजून घ्यायचे आहे की आपल्याला स्टेप बाय स्टेप काय करायचे आहे. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे सुरुवातीला की दिलेल्या नंबर्सचा आपल्याला HCF फाइंड आउट करायचा आहे, मग LCM फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट पार्ट काय आहे या क्वेश्चनचा? व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. मग व्हेरीफाय करायचं आहे. HCF LCM काढून झाल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. काय व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे तर HCF आणि LCM यांचं प्रोडक्ट कोणाबरोबर व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे तर दिलेल्या नंबर्सच्या प्रोडक्ट बरोबर व्हेरीफाय करायला सांगितलेले आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. चला आपण आता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात. मग तुम्हाला लक्षात येईल की खरंच हा क्वेश्चन खूपच इझी आहे. सो फर्स्ट नंबर्स त्यांनी दिलेले आहेत 32 अँड 37. चला 32 आणि 37चे आपण HCF आणि LCM फाइंड आउट करूया. त्यासाठी आपल्याला कोणती मेथड यूज करायची आहे तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. सो 32चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 2 16s are 32, then 2 8s are 16, then 2 4s are 8, then 2 2s are 4 and then 2 1s are 2. आता हे झाले 32चे प्राइम फॅक्टर्स. आता 37चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. त्यासाठी 37 इथे राईट करूयात. आता 37 हा एक येस व्हेरी गुड हा एक प्राइम नंबर आहे. सो 37 1s are 37. आता यांचे जे प्राइम फॅक्टर्स आहेत 32 आणि 37चे ते इथे आपण राईट करून घेऊयात. सो 32चे प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत? आता इथे 2 किती टाइम्स आहे तर 1 2 3 4 अँड 5. 5 टाइम्स 2 आहे. सो इथे राईट करूयात 5 टाइम्स 2. येस 5 टाइम्स 2. आता 37चे फॅक्टर्स द नंबर इटसेल्फ दॅट इज 37. आता आपल्याला HCF आधी फाइंड आउट करायचा आहे. HCF कसा फाइंड आउट करतात तर कॉमन फॅक्टर प्राइम फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. आता 32 आणि 37 मध्ये कॉमन प्राइम फॅक्टर तर एकही नाही. मग तुमच्या लक्षात असेल की जेव्हा दिलेल्या नंबर्समध्ये कॉमन प्राइम फॅक्टर एकही नसतो तेव्हा HCF काय असतो? आता या दोन्ही नंबर्समध्ये कॉमन फॅक्टर 1 हा तर असणारच आहे. आपण 32ला 1 ने डिवाइड करू शकतो आणि 37ला सुद्धा 1 ने डिवाइड करू शकतो. सो कॉमन फॅक्टर काय झाला दोघांमधला? 1 झाला. मग इथे HCF काय येणार तर 1 येणार. आता LCM फाइंड आउट करूया. LCM फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते सांगा बरं, आठवतंय का तुम्हाला? कॉमन फॅक्टर्सला आपल्याला इथे राईट करायचे असते. त्याच्याबरोबर जे नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. आता इथे तर कॉमन फॅक्टर एकही नाही आहे. मग आता काय करावं लागणार या कंडिशनमध्ये? या सगळ्या प्राइम फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन करावे लागणार. चला मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा 2 5 टाइम्स आपण इथे राईट करायचे जे 32चे प्राइम फॅक्टर्स आहेत आणि त्यानंतर हा 37 मल्टिप्लाइड बाय 37. आता मल्टिप्लिकेशन करूयात. 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16, 16 2s are 32, 32 मल्टिप्लाइड बाय 37. इथे खाली राईट करून घेऊयात 32 मल्टिप्लाइड बाय 37. 32चे 37 बरोबर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 1184 1184. सो इथे राईट करूयात 1184. 1184 हा काय झाला? LCM झाला. कोणाचा तर 32 आणि 37चा. आता आपला हाफ क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.
क्वेश्चनच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. काय व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे तर HCF आणि LCM यांच्या प्रोडक्टला आपल्याला 32 आणि 37च्या प्रोडक्ट बरोबर व्हेरीफाय करायला सांगितलेले आहे. चला तर मग आपण प्रोडक्ट फाइंड आउट करूयात HCF आणि LCM चे. सो प्रोडक्ट ऑफ HCF अँड LCM इज इक्वल टू काय आहे HCF आलेला 1 मल्टिप्लाइड बाय काय येणार 1184. यांचे मल्टिप्लिकेशन काय येणार तर 1184. आता आपल्याला कोणाचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे आणि प्रोडक्ट फाइंड आउट करायचे आहे तर दिलेल्या नंबर्सचे. सो इथे राईट करूयात आपण खाली प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स 32 मल्टिप्लाइड बाय 37. 32 मल्टिप्लाइड बाय 37 केल्यानंतर हे पहा आपल्याला काय आन्सर मिळालेले आहे इथे 1184. इथे राईट करूयात 1184. आता इथे पाहिलं का HCF आणि LCM चे प्रोडक्ट सुद्धा 1184 आलेले आहे आणि दिलेल्या नंबरचे प्रोडक्ट सुद्धा 1184 आलेले आहे. Hence, it is verified that HCF multiplied by LCM is equal to product of the given numbers. Now, let's see second numbers. So 46 आणि 51 यांचा HCF आणि LCM आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो 46चा आधी काढूयात आपण प्राइम फॅक्टर्स. इथे राईट करूयात 46. 2 ने आपण 46ला डिवाइड करू शकतो. सो 2 2s are 4 and 2 3s are 6. 23. आता 23 हा प्राइम नंबर आहे. सो 23ला 23 नेच आपल्याला डिवाइड करावं लागणार. सो 23 1s are 23. आता 51चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 51ला आपण कोणत्या प्राइम नंबरने डिवाइड करणार 2 ने तर करू शकणार नाही. 3 ने करू शकतो का तर हो, कारण इथे डिजिट सम करून पहा 5 + 1 6 येते आणि 6 हा 3चा मल्टिपल आहे. सो 3 ने आपण 51ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 17. आता 17 हा स्वतःच एक प्राइम नंबर आहे. सो 17ला आपल्याला 17 नेच डिवाइड करावे लागणार. सो 17 1s are 17. आता 46 आणि 51चे प्राइम फॅक्टर्स आपण इथे राईट करून घेऊयात. 46चे प्राइम फॅक्टर्स काय आहे तर 2 मल्टिप्लाइड बाय 23 आणि 51चे प्राइम फॅक्टर्स आहेत 3 मल्टिप्लाइड बाय 17. आता इथे आपल्याला HCF फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी काय करावे लागते तर कॉमन प्राइम फॅक्टर पाहावा लागतो. आहे का 46 आणि 51 मध्ये कॉमन प्राइम फॅक्टर तर नाही. मग ज्या नंबर्समध्ये कॉमन प्राइम फॅक्टर नसतो त्याचा कॉमन फॅक्टर कोणता असतो तर 1 असतो. मग 1 हा HCF झाला 46 आणि 51चा. चला आपण राईट करून घेऊयात HCF ऑफ 46 and 51 is equal to 1. आता LCM राईट करायचा आहे आपल्याला 46 आणि 51चा. LCM राईट करते वेळी आपल्याला काय करावे लागते तर कॉमन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन फॅक्टर्स राईट. पण आता इथे कॉमन फॅक्टर्स नाहीच आहेत. मग जे नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत त्या सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. चला आपण मल्टिप्लाय करूयात 2 मल्टिप्लाइड बाय 23 त्यानंतर 3 मल्टिप्लाइड बाय 17. आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 23 येतं 46 आणि 17 मल्टिप्लाइड बाय 3 येतं 51. 46 मल्टिप्लाइड बाय 51 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 2346. सो इथे LCM काय झाला 2346. आता हा आपण क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट सॉल्व्ह केलेला आहे. HCF फाइंड आउट करून झाला, LCM फाइंड आउट करून झाला. क्वेश्चनच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे की आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की HCF व्हेरीफाय करायचं म्हणजे सिद्ध करायचं आहे की HCF आणि LCMचा प्रोडक्ट हे दिलेल्या नंबरच्या प्रोडक्टच्या इक्वल असतं. चला तर मग व्हेरीफाय करूयात आपण. सो प्रोडक्ट ऑफ HCF अँड LCM इज इक्वल टू आता HCF काय आलेला आहे तर 1 आणि LCM आहे 2346. सो प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे HCF आणि LCM यांचे मल्टिप्लिकेशन करावे लागणार. चला मल्टिप्लिकेशन करूयात. 1 मल्टिप्लाइड बाय 2346. 1 मल्टिप्लाइड बाय 2346 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते तर 2346. 1 ने मल्टिप्लिकेशन करणं खूपच सोपं आहे की नाही. तोच नंबर आन्सर म्हणून येतं. आता आपल्याला काय करायचं आहे तर दिलेल्या नंबरचे मल्टिप्लिकेशन. चला मल्टिप्लिकेशन करूयात. प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. सो गिवन नंबर्स आहेत 46
मल्टिप्लाइड बाय 51. 46 आणि 51चे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे पहा आपल्याला काय आन्सर मिळालेले आहे. तर जे HCF आणि LCMचे प्रोडक्ट आहे तेच आन्सर आपल्याला इथे मिळालेले आहे. चला इथे राईट करून घेऊया 2346. Hence it is proved that HCF multiplied by LCM is equal to product of the given numbers. पहा खूपच सोपं आहे की नाही. चला आता थर्ड नंबर सॉल्व्ह करूयात. काय दिलेलं आहे थर्ड नंबरला 15 and 16. चला आपण प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात 15चे. सो 3 5s are 15, then 5 1s are 5. 60चे प्राइम फॅक्टर्स काढूयात. 2 30s are 60, then 2 15s are 30, then 3 5s are 15, then 5 1s are 5. आता इथे येस नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, यांचे जे प्राइम फॅक्टर्स आहेत दोन्ही नंबर्सचे ते इथे राईट करायचे. सो 15चे प्राइम फॅक्टर्स आहेत 3 मल्टिप्लाइड बाय 5. 60चे प्राइम फॅक्टर्स राईट करूयात. 2 times 2, देन मल्टिप्लाइड बाय 3, देन मल्टिप्लाइड बाय 5. आता इथे कॉमन प्राइम फॅक्टर कोणता आहे 15 आणि 16 मधला, तर हे पहा इथे 3 आहे, इथे 3 आहे. आता इथे 5 आहे आणि इथे 5 आहे. चला सर्कल करून घेऊयात. सो इथे 2 कॉमन फॅक्टर्स आहेत, फर्स्ट 3 अँड देन 5. चला HCF फाइंड आउट करूयात. सो HCF इज इक्वल टू काय करायचे असते आपल्याला, जे कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. सो कॉमन आहे 3 आणि 5. सो 3 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 15. So 15 is the HCF of 15 and 60. Now let us find out LCM of 15 and 60. So LCM find out करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते, तर कॉमन प्राइम फॅक्टर्स तर घ्यायचे असतातच, शिवाय जे नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत त्यांचे सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचे असते. सो कॉमन आहे 3 मल्टिप्लाइड बाय 5, ते इथे राईट करून घेऊया 3 मल्टिप्लाइड बाय 5. आता जे नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत प्राइम फॅक्टर्स ते सुद्धा घ्यायचे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2. सो ते इथे आपण 5 राईट केलेलं आहे. मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. आता इथे यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 2s are 4, 4 5s are 20, 20 3s are 60. So LCM is 60. Let's write here 60. आता क्वेश्चन मधील फर्स्ट पार्ट आपण सॉल्व्ह केलेला आहे. HCF 15 आलेला आहे आणि LCM 60 आलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय करायचे आहे क्वेश्चनच्या, तर व्हेरीफाय करायचं आहे की HCF आणि LCMचे प्रोडक्ट हे दिलेल्या नंबर्सच्या प्रोडक्टच्या इक्वल आहे. सो लेट्स राईट हिअर प्रोडक्ट ऑफ HCF अँड LCM इज इक्वल टू, आता इथे HCF काय आलेला आहे 15. सो 15 मल्टिप्लाइड बाय LCM आलेला आहे 60. 15 मल्टिप्लाइड बाय 60 केल्यानंतर आन्सर मिळते 900. इथे स्क्वेअर करून घेऊयात. सो 900 हे प्रोडक्ट झाले कसले, HCF आणि LCMचे. आता प्रोडक्ट कसले फाइंड आउट करायचे आहे, दिलेल्या नंबर्सचे. सो प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 60 इज इक्वल टू 900. Hence it is verified that HCF multiplied by LCM is equal to product of the given numbers. Next question आहे 18 and 63. So let's find out the prime factors of 18. 2 9s are 18, 3 3s are 9, then 3 1s are 3. हे झाले 18 चे प्राइम फॅक्टर्स. 63 चे प्राइम फॅक्टर्स राईट करून घेऊयात. इथे 3 2s are 6 and 3 1s are 3. आता 21. Then again 3 7s are 21 and 7 is the prime number. So 7 1s are 7. आता इथे राईट करून घेऊयात 18 आणि 63 चे प्राइम फॅक्टर्स. सो 18 चे प्राइम फॅक्टर्स काय आहेत, 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 आणि 63 चे प्राइम फॅक्टर्स आहेत 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7. आता HCF फाइंड आउट करण्यासाठी येस व्हेरी गुड, आपल्याला कॉमन प्राइम फॅक्टर्स इथे फाइंड आउट करून त्यांना सर्कल करावं लागणार आहे. सो कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत यामधले हा 3 आणि हा 3 सर्कल करून घेऊयात. आणखी कोणते कॉमन आहेत का इथे, येस हा 3 आहे आणि हा एक 3 आहे.
खाली राईट करून घेऊयात. HCF इज इक्वल टू, सो कॉमनचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो 3 मल्टिप्लाइड बाय 3 काय येणार आन्सर? 9. 3 3s are 9. So 9 is the HCF of 18 and 63. Now let us find out LCM of 18 and 63. LCM फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागणार? कॉमन प्राइम फॅक्टर्स बरोबर जे नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत 3 मल्टिप्लाइड बाय 3. आता जे नॉन कॉमन आहेत ते सुद्धा घ्यायचे. सो मल्टिप्लाइड बाय 2 अँड देन मल्टिप्लाइड बाय 7. चला मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 126. सो 126 इज द LCM. आता इथे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे तर व्हेरीफाय करायचं आहे, स्पष्ट करून सांगायचं आहे की HCF आणि LCMचे प्रोडक्ट हे दिलेल्या नंबर्सच्या प्रोडक्टच्या इक्वल आहे. सो प्रोडक्ट ऑफ HCF अँड LCM इज इक्वल टू HCF आहे 9 मल्टिप्लाइड बाय LCM आहे 126. यांचे मल्टिप्लिकेशन हे पहा इथे आपण केलेलं आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये स्वतः मल्टिप्लाय करून पाहायचं आहे की तुमचा आन्सर इतकंच येत आहे का. चला प्रोडक्ट राईट करूया तिथे 1134. आता दिलेल्या नंबर्सचे प्रोडक्ट फाइंड आउट करायचे आहे. सो इथे राईट करून घेऊयात. प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स 18 मल्टिप्लाइड बाय 63. 18 मल्टिप्लाइड बाय 63 केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळालेले आहे 1134 आणि ते इक्वल आहे HCF आणि LCMच्या प्रोडक्ट बरोबर. इथे राईट करून घेऊयात 1134. Hence it is verified that HCF multiplied by LCM is equal to product of the given numbers. चला आता लास्ट जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूयात. 78 अँड 104 हे दोन नंबर्स दिलेले आहेत, त्यांचा HCF आणि LCM राईट करायचा आहे. सो 78चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 2 ने 78ला डिवाइड केल्यानंतर 39 आन्सर येते. 39ला आपण 3 ने डिवाइड करणार. 3 1s are 3 आणि 3 3s are 9. सो इथे 13 झाले. 13 हा एक प्राइम नंबर आहे. सो 13 1s are 13. आता 104चे प्राइम फॅक्टर्स राईट करून घेऊयात. 2 ने 104ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 52. आता 52ला पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो कारण इथे इवन नंबर आहे. चला डिवाइड करूयात. डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 26. आता 26ला सुद्धा आपण पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो. सो इथे येणार 13. 2 ने 26ला डिवाइड केल्यानंतर 13 हा एक प्राइम नंबर आहे. सो 13 1s are 13. चला प्राइम फॅक्टर्स इथे राईट करून घेऊयात. 78चे 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 13. 104चे प्राइम फॅक्टर्स 3 times 2 अँड 1 time 13. आता इथे कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत? HCF फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॉमन प्राइम फॅक्टर्स पाहावे लागतात. सो इथे 2 आहे, सर्कल करूयात. आता 13 हा सुद्धा कॉमन प्राइम फॅक्टर आहे, सर्कल करून घेऊयात. सो HCF इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 13. 13 2s are 26. So here HCF of 78 and 104 is equal to 26. आता LCM फाइंड आउट करूयात. LCM फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते? येस, आपल्याला कॉमन प्राइम फॅक्टर्स बरोबर नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. सो 2 मल्टिप्लाइड बाय 13 झाले. आता नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स 3. सो मल्टिप्लाइड बाय 3 देन 2 times 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. चला आता मल्टिप्लिकेशन करूयात. 2 2s are 4. 4 3s are yes 12. 12 2s are 24. So 24 multiplied by this 13. 24 multiplied by 13 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 312. सो इथे राईट करूया 312. 312 हा काय झालेला आहे? इथे LCM झालेला आहे. आता आपला हाफ क्वेश्चन इथे सॉल्व्ह करून झाला. आता व्हेरीफाय करायचे आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे की HCF आणि LCMचं प्रोडक्ट हे दिलेल्या नंबर्सच्या प्रोडक्ट एवढंच आहे. सो प्रोडक्ट ऑफ HCF अँड LCM इज इक्वल टू 26 मल्टिप्लाइड बाय 312. 26 काय आहे? HCF आहे. 312 काय आहे? LCM आहे. 312 बरोबर 26चे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 8112.
8112 is the product of HCF and LCM. आता एवढेच प्रोडक्ट आपल्याला दिलेल्या नंबर्सचे मिळते का ते पाहूयात. सो प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स इज इक्वल टू 78 मल्टिप्लाइड बाय 104. चला मल्टिप्लिकेशन करून पाहूयात. हे पहा, मल्टिप्लाय केल्यानंतर काय प्रोडक्ट मिळालेले आहे, जे HCF आणि LCMचे आहे तेच प्रोडक्ट मिळालेले आहे 8112. सो इथे राईट करूयात 8112. सो हियर it is verified that HCF multiplied by LCM is equal to product of the given numbers. आता टेक्स्टबुकमध्ये आपल्याला वर्टिकल अरेंजमेंट करून HCF आणि LCM फाइंड आउट करायला शिकवलेले आहे. तर त्याच मेथडने आपण HCF आणि LCM एकत्र फाइंड आउट करू शकतो का? तर हो, तुम्ही ती मेथड यूज करून सुद्धा या प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. चला त्याचे एक एक्झाम्पल आपण पाहूयात. आता इथे पहा, वर्टिकल अरेंजमेंट करून आपण HCF आणि LCM फाइंड आउट करूयात. सो अशा प्रकारे इथे 78 राईट करायचे आणि इथे 104. आता या दोघांचेही डिव्हिजन आपल्याला एकत्रच करायचे आहे. मग इथे दोन्हीही इवन नंबर्स आहेत, सो आपण 2 ने डिवाइड करू शकतो दोन्ही नंबर्सला. चला डिवाइड करूयात. 2 ने 78ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला 39 आन्सर मिळते आणि 2 ने 104ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 52. आता 39 आणि 52ला आपण कोणत्या नंबरने डिवाइड करणार, तर 13 ने डिवाइड करू शकतो. 13 3s are 39 आणि 13 4s are 54. आता 3 आणि 4 या दोन्ही नंबर्सला आपण आणखी पुढे डिवाइड करू शकतो का, तर नाही. मग या स्टेजला आल्यावर स्टॉप करायचे. आता आपल्याला HCF राईट करायचा आहे 78 आणि 104चा. सो HCF काय येणार आहे, तर हे जे प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत 78 आणि 104चे, त्यांचे मल्टिप्लिकेशन म्हणजे HCF असतो, हे तुम्हाला माहीत आहे. चला मल्टिप्लिकेशन करूयात. मग 2 मल्टिप्लाइड बाय 13, 13 2s are 26. सो 26 काय झाला, HCF झाला. आता LCM कसा राईट करायचा आठवतंय का तुम्हाला? LCM राईट करताना आपल्याला काय करायचे असते, तर प्राईम फॅक्टर्स तर घ्यायचेच असतात. त्याचबरोबर हे जे खाली नंबर्स आलेले आहेत आपले 3 आणि 4, त्यांचे सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचे असते. सो 2 मल्टिप्लाइड बाय 13 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 4. चला मल्टिप्लिकेशन करूयात. 13 2s are 26 मल्टिप्लाइड बाय 3 4s are 12. 26 आणि 12चे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 312. सो 312 हा काय झाला, LCM झाला 78 आणि 104चा. तर 26 हा HCF झाला. आता पुढे आपल्याला आन्सर सेमच राईट करायचे आहे, जे आपण याआधी पाहिलेले आहे की व्हेरीफाय करायचं आहे HCF आणि LCMच्या प्रोडक्टला दिलेल्या नंबर्सच्या प्रोडक्ट बरोबर. तर ते अशा प्रकारेच येणार आहे. आपल्याला प्रोडक्ट राईट करायचे आहे इथे LCM आणि HCFचे. सो 8112 हे प्रोडक्ट आले. तर दिलेल्या नंबरचे प्रोडक्ट काय येणार आहे, तर सेमच येते 8112. सो इथे फायनल आन्सरमध्ये अशा प्रकारे आपण राईट करतो HCF मल्टिप्लाइड बाय LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. सो अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 13 कंप्लीट झालेला आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.